नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नर्सिंग चॅनलवरती, ज्याचं नाव आहे टार्गेट नर्सिंग ऑफिसर्स. आजचा जो व्हिडिओ आपण इथं बनवणार आहे तो पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे एक GR परिपत्रक काढण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये जे नर्सिंग ऑफिसर्स म्हणजे अधिपरिचारिका आहेत यांची जी पदभरती आहे याची काही नियमावली शासनाने ठरवून दिली आहे. या नियमांच्या अंतर्गतच शासनाला अधिपरिचारिका यांची पदभरती गट क अंतर्गत ज्या अधिपरिचारिका हे पद येतं त्यांची पदभरती इथं करावी लागणार आहे. DMR अंतर्गत ज्या वैद्यकीय शिक्षण ज्याच्यामध्ये मेडिकल कॉलेजेस किंवा नर्सिंग कॉलेजेस, नर्सिंग इन्स्टिट्यूट्स येतात, आरोग्य पथक येतात, यांच्यासाठी ज्या लागणाऱ्या अधिपरिचारिका म्हणजे नर्सिंग ऑफिसर्स असतात यांच्या पदभरतीसाठी इथं अधिसूचना काढली गेलेली आहे, जी की 10 जून 2025 रोजी काढण्यात आली होती. याच्यामध्ये शासनाने काही नियम ठरवून दिले आहेत, जसे की शैक्षणिक पात्रता काय असावी, जसे की बेसिक BSc, पोस्ट बेसिक BSc, JNM, MSc नर्सिंग ही शैक्षणिक पात्रता ठरवून दिलेली आहे. वयाची पात्रता ठरवून 18 वर्षापेक्षा त्यांचं वय जास्त असावं. त्याच्यानंतर स्मॉल फॅमिली नॉर्म, MSCIT सर्टिफिकेट्स, त्याच्यानंतर बऱ्याचशा वेगवेगळ्या ज्या नियमावलीज आहेत त्या इथं शासनाने ठरवून दिल्या आहेत, ज्या की ऑलरेडी DMRमध्ये आधीच्या पदभरतीमध्ये फॉलो केल्या गेल्या होत्या. पण शासनाने ह्यावेळेस एक नवीन क्लॉ इथे ॲड केलेला आहे, जो की खूप संवेदनशील आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये शासनाने 80-20चा रेशो लागू केला गेलेला आहे, जो की ऑलरेडी DHSच्या ज्या एक्झाम होत होत्या याच्यामध्ये शासनाने हा क्लॉ ऑलरेडी ॲड केला होता आणि त्याचप्रमाणे तिथं DHSच्या पदभरती होत होत्या. 80-20चा जो रेशो आहे, जिथं फिमेल कॅन्डिडेटसाठी 80% रिझर्वेशन आणि 20% मेल कॅन्डिडेटसाठी रिझर्वेशन हे DHSमध्ये ऑलरेडी फॉलो होत होतं. पण तोच नियम शासनाने DMRमध्येही लागू केलेला आहे. त्याच्यामध्ये 80% ह्या जागा मुलींसाठी रिझर्व राहतील आणि 20% जागा ह्या मुलांसाठी रिझर्व राहतील, जो की एम्समध्येही याचप्रमाणे पदभरती होतात, DHSमध्येही याचप्रमाणे पदभरती होतात आणि DMRमध्येही आता याचप्रमाणे पदभरती होणार आहेत असं शासनाने इथं नमूद केलेलं आहे. जे की काही अंशी अन्यायकारक जे मेल कॅन्डिडेट्स आहेत नर्सिंगचे, ज्यांनी बेसिक BSc नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग किंवा MSc नर्सिंग, JNM याच्यामध्ये त्यांनी ॲडमिशन्स घेऊन त्यांच्या डिप्लोमा डिग्री कंप्लीट करून आता ते जॉबच्या शोधात आहेत. ज्या गव्हर्मेंट जॉबच्या एक्झाम्स असतात त्याच्यासाठी ते प्रिपेअर करत आहेत. त्यांच्यासाठी हा खूपच निराशाजनक बाब आहे की त्यांच्यासाठी रिझर्वेशन हे 20%च ठेवलं गेलेलं आहे आणि काही अंशी मुलांच्या ह्या भविष्याशी इथं खेळलं गेलेलं आहे असं काही दिसून येते. जर मुलांना 20% रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे तर किती मोठ्या प्रमाणावरती त्यांच्यावरती अन्याय होतो ते या GRमधून दिसून येत आहे. ऑलरेडी त्यांना एम्स आणि DHSमधून त्यांना वगळलं गेलेलंच होतं आणि DMRमध्ये थोड्याशा ज्या काही होप्स मुलांना होत्या DMRमध्ये सिलेक्ट होण्याच्या, त्याही इथं काढून घेतल्या गेलेल्या आहेत. तर माझं महाराष्ट्र शासनाला एकच निवेदन आहे की हा जो नवीन क्लॉ DMRमध्ये ॲड केलेला आहे तो कोणत्या कारणामुळे ॲड केला गेलेला आहे ते त्यांनी इथं थोडंसं नमूद केलं असतं तर आणखी फायदेमंद राहिलं असतं. आणि दुसरी गोष्ट, जर त्यांना अशा प्रकारचे काही नियमच 80-20चा रेशो जर त्यांना इथं अप्लाय करायचा आहे तर माझं असं शासनाला मत आहे की तुम्ही ॲडमिशन्स ज्यावेळेस होतात मुलांचे कॉलेजेसमध्ये, त्यावेळेस समजा एखाद्या कॉलेजला 100 सीट्स तुम्ही अलॉट करता तर त्याच वेळेस त्यांना 80% मुली आणि 20% मुलं घेण्यासाठी त्यांना बंधनं टाकावी, जेणेकरून जास्त मुलं जे मेल कॅन्डिडेट्स नर्सिंग चे डिग्रीज डिप्लोमा कंप्लीट करून पासआउट होत आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींमधून सफर व्हावं लागणार नाही. आणि याच्यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की जर अशाच प्रकारे मेल नर्सिंग कॅन्डिडेटची पिळवणूक होत राहिली तर प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहेत किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मेल कॅन्डिडेटला इथं प्रेशराईज करू शकतात, कमी सॅलरीवरती काम करणं किंवा जास्त वर्कलोड त्यांच्यावरती देणं, जेणेकरून त्यांना गव्हर्मेंट जॉबच्या अपॉर्च्युनिटीज नाही आहेत. त्यांना ते ॲट एनी कॉस्ट त्यांची फॅमिली रन करण्यासाठी तर त्यांना ते काम करणं ग्राह्यच आहे. त्याच्यामुळं बाहेरचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्यावरती प्रेशराईज टाकून कमी सॅलरीमध्ये जास्त काम करून घेऊ शकतात. त्याच्यानंतर जर सेकंड ऑप्शन राहतात की ॲब्रॉडसाठी प्रिपेअर करणं. जर त्यांची फॅमिली त्यांना इथं सोडून, इंडियामध्ये सोडून किंवा महाराष्ट्रातली फॅमिली सोडून त्यांना बाहेरच्या कंट्रीजमध्ये जाऊन काम करावं लागत असेल तर मग ते थोडंसं अन्यायकारक होतं आहे. त्यांच्या फॅमिलीजपासून त्यांना लांब राहून ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जर शासनाने हा GR रद्द केला किंवा या गोष्टी त्यांनी जर टाळल्या तर जेणेकरून त्या मुलांना किंवा ते जे कॅन्डिडेट्स आहेत मेल कॅन्डिडेट्स त्यांनाही इक्वल रेशोमध्ये, इक्वल प्रपोर्शनमध्ये त्यांना अपॉर्च्युनिटी उपलब्ध राहतील, जेणेकरून ते जर त्यांची तेवढी कॅपॅसिटी असेल, तेवढं त्यांच्याकडे नॉलेज असेल, तेवढं स्किल असेल तर तेही या एक्झामला अपियर होऊन, जर त्यांच्यामध्ये तेवढी नॉलेजेबल स्टुडंट्स असतील तर तेही एक्झाम क्रॅक करून तेही इथं सिलेक्ट होऊ शकतात, जेणेकरून त्यांना एक इक्वल चान्स भेटू शकतो जॉब भेटण्याचा. माझं शासनाला एकच निवेदन असेल की त्यांनी हा जो क्लॉ इथं ॲड केलेला आहे तो रद्द करावा आणि इक्वल
जे जेंडर इक्वॅलिटी जे शासन प्रमोट करतं तिथं त्यांना थोडासा होप द्यावा मुलांना आणि त्यांच्या भविष्याशी इथून पुढं खेळू नये. आणि माझं जे मेल कॅन्डिडेट नर्सिंग कॅन्डिडेट्स आहेत जे आता हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, मुलांमध्ये आपल्या अवेअरनेस क्रिएट करा, त्यांना जास्तीत जास्त मुलांपर्यंत जाऊ द्या हा व्हिडिओ, जेणेकरून ते अवेअर होतील, ते त्यांचे जे हक्क आहेत त्याच्यासाठी जागे होतील आणि स्वतःसाठी एक लढा उभा करतील. आत्ता जे हा GR आलेला आहे 10 जून रोजी आणि आज डेटला जो व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तो 14 जूनला मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, ज्याच्यामध्ये मी ह्या 4 दिवसामध्ये खूप अशी मुलं पाहिली किंवा खूप असे ग्रुप्स पाहिले संघटनांचे, ज्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी हा तीव्र निषेध नोंदवायला सुरुवात केलेली आहे. ज्याच्यामध्ये मुलं खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या भागातील जे आमदार आहेत, खासदार आहेत किंवा जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामार्फत हा जो त्यांच्यावर होणारा त्यांचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे किंवा जो त्यांच्यावरती अन्याय होत आहे तो शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून हा निर्णय जो आहे तो रद्द व्हावा आणि त्यांना एक बेटर फ्युचर त्यांना तिथं भेटावं, बेटर चान्स त्यांना इथं एक्झामसाठी भेटावा. सो माझंही सर्वांना असंच मत आहे की ज्या ह्या मेल नर्सिंग असोसिएशन्स आहेत, ज्या संघटना आहेत, त्यांना आपण पूर्णपणे सपोर्ट करावा, त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहावं आणि हा जो GR आहे हा रद्द होईपर्यंत आपण सगळ्यांनी संघटित राहून याच्यासाठी लढा देणं खूप गरजेचं आहे. जर लढा दिला तरच हा GR रद्द होईल आणि आपले जे भविष्य आहे ते काही प्रमाणात सिक्युअर होईल. गव्हर्मेंट जॉबच्या आपण ज्या शोधात आहोत, गव्हर्मेंट नर्सिंग झाल्यानंतर जे गव्हर्मेंट जॉब आपण विचार केला होता की आपण त्याच्यासाठी अपिअर होऊ, ते क्रॅक करू, तर इथून पुढं जर आपण संघटना किंवा आपण आपला जो लढा आहे तो व्यवस्थितरित्या पूर्ण केला तर आपला हा GR 100% रद्द होऊ शकतो. सो माझं सर्वांना हेच मत आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त मेल कॅन्डिडेट्सपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते सर्व संघटित होतील आणि या GRच्या विरोधात उभे राहून हा GR आपण रद्द करून घेऊ. धन्यवाद.